मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. खूप दिवस झाला व्हिडिओ आला नाही. तुम्ही पण विचार करत असाल ना, हा कुठे मध्येच गायब झाला, याला काय नेमकं झालं की हा याच्याकडे आता मुद्देच राहिले नाहीत व्हिडिओ करण्यासाठी वगैरे. तर तसं काही नाहीये, तसं काही नाहीये. का व्हिडिओ टाकला नाही ते सांगेनच, पण पहिला मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही. कारण एक 10-12 दिवस मला व्हिडिओ शूट करण्यासाठी जागा भेटत नव्हती, कारण काही पर्सनल इश्यूज असतात तर त्याच्यामुळे. पण तुमच्या भेटीस आलो नव्हतो असं आहे का? तर मुळीच नाही. जरी मी व्हिडिओज टाकले नसतील, जे काय संध्याकाळी आपण दररोज एक दिवस आडाला व्हिडिओ टाकतो, तर तिथं आपण व्हिडिओ टाकले नाहीत, पण जवळपास 8 ते 10 दिवस मी दररोज लाईव्हला येत होतो. 8 वाजता लाईव्हला येत होतो, ते जवळपास 9-9:30 पर्यंत आपण लाईव्ह, 9-9:30-10 पर्यंत आपण लाईव्ह चालू ठेवत होतो. पण लाईव्ह बघणारे आपले सबस्क्रायबर्स आहेत तर वेगळे आहेत, आणि व्हिडिओज बघणारे सबस्क्रायबर्स वेगळे आहेत. पण तरी पण तुम्हाला सांगू इच्छितो की आपण दर शनिवारी व्हिडिओ येवो अगर न येवो, पण दर शनिवारी आणि रविवारी 8 वाजता रात्री 8 वाजता आपण युट्यूबवरती लाईव्ह येत असतो, लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे तुम्ही जे काय तुमच्या प्रश्नांची उत्तरं किंवा जे काय तुमच्या शंका असतात त्या सोडवण्यासाठी आपण तिथं लाईव्ह येत असतो. पण आज आता तुम्ही म्हणाल की हा काय फापट पसार लावला, एवढ्या दिवस झालं व्हिडिओ केला नाही आणि ते केलं नाही, हे क्षमा वगैरे काय मागतोय, आणि आजचा मुद्दा काय नेमका व्हिडिओचा ते सांग आपल्याला. तर तेच येतोय. तर सुरुवातीला सांगतो तुम्हाला की आपण एक मोहीम सुरू करतोय, आणि ती मोहीम कधी सुरू करतोय तर 15 ऑगस्ट, ज्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, तर त्या दिवशी आपण एक मोहीम सुरू करतोय. आणि त्या मोहिमेमध्ये जरी एका दिव्यांगाला सहभाग घेता आला नाही, तरी सुद्धा त्या दिव्यांगाच्या घरचे, त्या दिव्यांगाचे मित्र, त्या दिव्यांगाचे मैत्रीण किंवा त्या दिव्यांगाचे जवळचे नातेवाईक किंवा जे काही जीवलग असतील तर ते तरी सहभाग घेऊ शकतात, म्हणजे ते त्यांना सपोर्ट करू शकतात. आता म्हणाल की आपण मोहीम सुरू करतोय, मग मोहिमेमध्ये काहीतरी कष्ट करावे लागतील का, काही गोष्टी घडतील का, किंवा काही चुकीच्या गोष्टी घडतील का वगैरे वगैरे. तर त्याच्या संदर्भात सांगेन तुम्हाला की या बाबतीत आपल्याला काहीच करायचं नाही आहे. आपण जिथे आहोत तर त्या ठिकाणाहूनच आपण त्या मोहिमेमध्ये सामील व्हायचं आहे, आणि अगदी आरामात मोहिमेमध्ये आपण सामील होऊ शकतो. त्यासाठी आपण एक मोहीम सुरू करतोय, आणि ती मोहीम 15 ऑगस्टला आपण मेल पाठवण्याची मोहीम सुरू करतोय. मेल पाठवायचा, किंवा ट्विटरवरती म्हणा, ट्विटरवरती जे कोणी ट्विटरवरती असतील तर ट्विटरवरती जे काही हॅशटॅग ट्रेंड चालू ठेवायचा आहे, किंवा इंस्टाग्रामवरती असतील तर त्यांनी फक्त आपलं जे काही व्हिडिओज असतील स्वतःचे बनवून व्हिडिओ करा, स्वतःचे व्हिडिओ बनवा, स्वतःच्या मागण्या टाका. स्वतःच्या म्हणजे आपण जे काही मोहीम चालू करतोय तर त्यातल्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या तुम्ही टाकू शकताय, किंवा ते मुद्दे टाकू शकताय, किंवा मी जे इंस्टाग्रामवरती माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तर तो तुमच्यापर्यंत येईल, तुमच्यापर्यंत लिंक पाठवली जाईल. तर लिंकमध्ये व्हिडिओ बघायचा आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेलच, तर तो व्हिडिओ बघायचा आणि तो व्हिडिओ फक्त रिपोस्ट करायचा आहे. फक्त काय करायचं आहे, रिपोस्ट करायचा आहे तुम्हाला, बाकी काही करायचं नाही आहे. फेसबुकवरती असेल किंवा डाउनलोड करून घ्या व्हिडिओ, तो सेव्ह करून घ्या आणि परत तुमच्या अकाउंटवरून पोस्ट करा, स्टोरीला लावा. सगळ्या गोष्टी अशा करायच्या आपल्याला, आणि मेल पाठवायचा आहे. तर मेलचा मसुदा वगैरे सगळा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जरी डिस्क्रिप्शनमधून घेता आला नाही तुम्हाला, जरी तो मुद्दा किंवा मसुदा किंवा जे काही सब्जेक्ट आहे तर ते डिस्क्रिप्शनमध्ये घेता आलं नाही, किंवा मेल आयडी तुम्हाला सापडत नसेल, तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आपण मुलांच्या ग्रुपवरती पण टाकणारच आहोत, आणि मुलींच्या ग्रुपवरती पण ते जे काही मेल आयडी असतील किंवा जे काही सब्जेक्ट असेल तर तो टाकणारच आहोत आपण. त्याच्यामुळे काळजी नसावी. आलं का लक्षात? तर त्याचा मेल कसा पाठवायचा याच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही काळजी अजिबात करू नका. आणि पूर्ण फॉर्मॅट आपला ठरलेला आहे, फक्त आपल्याला काय करायचं, कॉपी करायचं आहे, पेस्ट करायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे. तर मागण्या कोणत्या कोणत्या असणार आहेत, किंवा मोहीम कोणत्या प्रकारे असणार आहे, तर मी ठराविक आपण 15 पॉईंट्स काढलेले आहेत. तर त्या 15 पॉईंट्सवरती आपली मोहीम असणार आहे. फक्त ही एकच दिवस चालणार आहे का? तर नाही. आपल्याला दर शनिवारी जवळपास गणेशोत्सव येईपर्यंत, किंवा दुसरी मोहीम आपण सुरू करेपर्यंत, किंवा आपली मोहीम मान्य होईपर्यंत, किंवा ते पॉईंट्स आपले मान्य करेपर्यंत आपल्याला ती मोहीम सुरू ठेवायची, लक्षात घ्या. तर त्यामुळे ते फक्त आपल्याला काय करायचं, दर शनिवारी बरोबर 10 वाजता का शनिवार का पकडला तर तुम्हाला सांगतो, 15 ऑगस्ट हे शनिवार आलेला आहे म्हणून मी शनिवार पकडलेला आहे. असं काही शनिवार घेण्याचं इंटेन्शन दुसरा काही नाही आहे. तर त्या दिवशी जो काही तुमच्याकडे फॉर्मॅट येईल तो फॉर्मॅट फक्त कॉपी करायचा आणि पेस्ट करायचा आणि फक्त सेंड करायचा आहे. एवढ्याच गोष्टी करायच्या. त्या कशा तुम्हाला जरी येत नसतील तरी तुमच्या मित्राचं, तुमच्या मैत्रिणीचं किंवा तुमच्या घरातल्या नातेवाईकांचं तुम्ही मदत घेऊ शकताय. आता आपण कोणती 15 मुद्दे काढलेले आहेत, तर पहिला मुद्दा काढलाय वर्गवारीनुसार पेन्शन वाढ झाली पाहिजे दिव्यांगांची. वर्गवारीनुसार म्हणजे 40 ते 60% किंवा 59% वाल्या दिव्यांगांना 3,000 रुपये पेन्शन झाली पाहिजे. परत 60 ते 80% किंवा 79% वाल्या दिव्यांगांना 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये पेन्शन भेटली पाहिजे. आणि
80 ते 100% दिव्यांगांना, 100% ज्यांची टक्केवारी दिव्यांगत्व तेवढा आहे, तर त्यांना ही 6,000 रुपये पेन्शन वाढ भेटली पाहिजे. त्याच्यासोबतच पेन्शन ही 1 तारखेला झाली पाहिजे, 1 तारखेला झाली पाहिजे. त्याच्यानंतर मुद्दा आपला हा आहे की प्रत्येक वर्षी बजेटमध्ये पेन्शन वाढ ही झालीच पाहिजे दिव्यांगांची. म्हणजे जशी तुम्ही महागाई भत्ता वाढवताय, सरकारी कर्मचाऱ्यांचा असेल, आमदारांचा असेल किंवा निवृत्तीधारकांचा असेल, त्यांचं महागाई भत्तेमध्ये वाढ करून तुम्ही त्यांची पेन्शन असेल, त्यांचा पगार असेल तर वाढवत असताय तुम्ही या ना त्या कारणाने. तर तशीच दिव्यांगांची पेन्शन पण किमान 5% वाढली पाहिजे, किमान 5% पेन्शन वाढली पाहिजे. हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे अंत्योदयचा. बिना अट अंत्योदयचा लाभ दिला पाहिजे दिव्यांगांना. आता काही जिल्ह्यांमध्ये, अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यांमध्ये बिना अट म्हणजे कोणतंही त्यांना लग्न झालेलं असू दे, नसू दे, किंवा त्यांची पत्नी सोबत असू दे, किंवा त्यांना मुलं असू देत, किंवा त्यांच्या कुटुंबाची रूपरेषा कशी पण असू दे, तरी सुद्धा त्यांना अंत्योदयचा लाभ देण्याचं सुरुवात केलेली आहे. तसंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा लाभ झाला पाहिजे बिना अट. सगळ्या गोष्टी बिना अट सांगतोय मी तुम्हाला. तर ही एक गोष्ट असेल. परत एसटी प्रवास 100% म्हणजे 40%च्या वरती जो कोणी दिव्यांग असेल तर त्या प्रत्येक दिव्यांगाला एसटी प्रवास महाराष्ट्रामध्ये बिना अट जे काही जवळच्या रूटला किंवा लॉंगच्या रूटला जे काही लावले जातात अटी, तर त्या अटी न लावता तुम्ही 100% सवलत दिली पाहिजे. त्याच्यासोबत येणाऱ्याला 65%च्या वरील ज्याचं दिव्यांगत्व असेल त्याच्यासोबत येणाऱ्याला 75% सवलत ही दिली गेली पाहिजे. हा एक मुद्दा आहे. परत दिव्यांगांना बिनव्याजी 10 लाखापर्यंत कर्ज बिना अटीशिवाय, म्हणजे 7/12 पाहिजे किंवा जे काही सरकारी कर्मचाऱ्यांचं पगारपत्रक पाहिजे, या सगळ्या ज्या काही अटी लावल्या जातात तर त्या अटी न लावता ते दिलं पाहिजे. परत दिव्यांगांचे जे दैवत म्हटले जात होते, ठराविक काळासाठी म्हटले जात होते, तर ते परत त्या पदावरती आले पाहिजेत. कोण? तर तुकाराम मुंडे सर. आज तुकाराम मुंडे सरांना अन्न पुरवठा विभाग किंवा म्हणजे फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटमधून काढून आमच्या इथे आणा असं मुळीच म्हणत नाहीये मी. तर त्याच्यासोबतच आमचं दिव्यांगाचं मंत्रालय किंवा दिव्यांगाचं खातं पण त्यांना दिलं गेलं पाहिजे, ही एक मागणी आहे. परत राज्यपाल कोट्यातून जे 12 आमदार निवडले जातात, सत्ताधारी पक्षाकडून 12 उमेदवारांची यादी दिली जाते आणि ती राज्यपाल मान्य करतात. तर त्यातला एक आमदार हा विधान परिषदेवरती आमदारांचा प्रतिनिधित्व करणारा नाही, तर आमदार हा दिव्यांग असला पाहिजे, हे एक मुद्दा आहे. त्याच्यासोबतच दिव्यांगांचा बोगस दिव्यांग जो प्रमाण आहे, सुळसुळाट आहे, तर तो बंद झाला पाहिजे. त्याच्या सगळ्या योजना बंद केल्या गेल्या पाहिजेत. परत त्याच्यासोबतच जे सरकारी बोगस दिव्यांग सापडलेले आहेत तर त्या जागा रिक्त झालेल्या आहेत, किंवा याच्या आधी बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये म्हणजे गृह डिपार्टमेंट असेल किंवा जलसंपदा विभाग असेल किंवा मग पशुसंवर्धन विभाग असेल किंवा जे काही असतील महामंडळ असतील, कुठेही असेल, तर तिथे प्रत्येक ठिकाणी ज्या रिक्त जागा आहेत तर त्या जागेंवरती दिव्यांगाला भरती करून घेतलं पाहिजे आणि खऱ्या दिव्यांगाला भरती करून घेतलं पाहिजे. हा एक मुद्दा आहे त्यामध्ये. त्याच्यासोबतच जे आमदार निधी जो आहे 30 लाखापर्यंत आमदार निधी असतो, त्यांना CSR फंड किंवा काय म्हणाल ते तुम्ही म्हणा, तर तो वाटप केला जात नाही. तर त्याच्यामध्ये ते दिव्यांगांचं वाटप झालं पाहिजे. दिव्यांगांना त्याच्या मतदारसंघामध्ये त्याला वाटप केलं गेलं पाहिजे. परत दिव्यांग जर शिक्षण घेत असेल तर त्याला 1ली ते 12वी पर्यंत चांगली एक 20 ते 25 हजारापर्यंत स्कॉलरशिप गेली पाहिजे. परत त्याच्यासोबतच जर दिव्यांग म्हणजे पती पत्नी असतील आणि त्यांची मुलं नॉर्मल जरी असतील आणि ते जर शिक्षण घेत असतील तर त्यांना जातीची समाजाची अट न लावता ते फक्त दिव्यांग आहेत हे समजून त्यांच्यापैकी दोघांपैकी आई वडिलांपैकी एकही दिव्यांग असेल तर त्याला स्कॉलरशिप ही दिली गेली पाहिजे उच्च शिक्षणासाठी. हा एक आमचा महत्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे. अशा भरपूर सारे मुद्दे आपण त्यामध्ये इन्क्लूड करून घेतलेले आहेत, लक्षात घ्या. आणि त्या मुद्द्याने आम्हाला ते लाभ दिले गेले पाहिजेत किंवा या मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजेत. तर हे असे भरपूर सारे मुद्दे त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. अजून कोणता मुद्दा आहे बरं? तुम्हाला जर अजून यात काय मुद्दे ऍड करायचे असतील तर तुम्ही ऍड करू शकता, असं नाही की तुम्ही ऍड करू शकत नाही. पण आपण जो काही मुद्दा आहे तर तो फॉर्मॅट यात आता मी तुम्हाला जे मुद्दे सांगितले तर ते थोडे वर खाली झाले असतील, याच्यात कोणतंही दुमत नाही. मी काय तुमच्या पुढे आता इथं काही बघा, हात माझे दोन्ही मोकळे आहेत, त्याच्यामुळे मला आठवतील तसे म्हणून मुद्दे सांगितलेले आहेत, पण मुद्दे फॉर्मॅटनुसार घेतलेले आहेत, लक्षात घ्या. अजून एक राहिला मुद्दा हेल्थ इन्शुरन्सचा. हेल्थ इन्शुरन्स दिव्यांगांना 10 लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स गव्हर्नमेंटने काढून दिलं गेलं पाहिजे. परत अजून एक मुद्दा म्हणजे जो आहे तो घेतलाय आपण कोणता, तर आमदारांच्या ज्या काही कारखाने असतील, आमदारांच्या संस्था असतील, पतसंस्था म्हणा किंवा ज्या काही डेअरी असतील किंवा कारखाने असतील, तर तिथे दिव्यांगांना नोकरी दिली जात नाही, तर तिथं पण दिव्यांगांना 5% जागा दिली गेली पाहिजे.
5% आरक्षण दिलं गेलं पाहिजे, तिथं ही नोकरी दिव्यांगांना दिली गेली पाहिजे. साखर कारखाने असतील किंवा केमिकल कारखाने असतील किंवा बाकीचे कोणतेही असतील कारखाने, तर तिथं दिलं गेलं पाहिजे. हा एक मुद्दा आहे. परत त्याच्यासोबतच दिव्यांगांच्या शिष्यवृत्ती संदर्भात तर आपण मुद्दा घेतला, तर हे सगळे मुद्दे आपण त्यात इन्क्लूड करून घेतलेले आहेत. तर हे मुद्दे कसे वाटले हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय. आणि या मोहिमेला तुम्ही सपोर्ट तर द्यायचंच आहे. जो कोणी आज व्हिडिओ बघतोय तर त्यांनी सपोर्ट द्यायचंच आहे. त्याच्यासोबत आपण अजून 2 दिव्यांगांना शोधायचा आहे. अजून 2 दिव्यांगांचा मोबाईल घ्यायचा आहे किंवा त्यांच्या मोबाईलवरून त्यांना मेल करायला म्हणून सांगायचं आहे आपण. म्हणजे आपण जे काही फॉर्मॅट आहे तर ते त्यांना फॉरवर्ड करायचं आहे आणि त्यांना फक्त मेल बॉक्समध्ये जा आणि ते मेल कर म्हणून सांगायचं. लक्षात घ्या, या गोष्टी आपण करायच्या आहेत, त्याशिवाय काही होणार नाही आहे. लक्षात घ्या. आता तुमचं मत असेल की हा भेदभाव करतोय, म्हणजे हे तर सगळे झाले आपले मागणी किंवा मोहीम काय चालू करायची आहे याच्याबद्दल मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं. पण आता तुमचं प्रश्न येतील की बाबा हा भेदभाव करतोय, हा दुजाभाव करतोय, हा या गोष्टी करतोय, हा त्या गोष्टी करतोय, हे तुमच्या मनामध्ये विचारायला असतील तर तुम्हाला नक्की सांगेन की पहिला तुमचा मुद्दा, म्हणजे सगळे मुद्दे तुम्हाला मान्य असतील पण पेन्शनचा मुद्दा तुम्हाला पटला नसणार आहे. 100% खात्रीने सांगतो की का भेदभाव, मी 40%चा आहे म्हणून मला 3,000 आणि तो 80%चा आहे किंवा तू 100%चा आहेस म्हणून तू 6,000ची मागणी करतोयस, असं तुमच्या मनामध्ये आला असेल तर हो 100% आला असणार आहे. याच्या बाबतीत कोणतीही शंका नाही माझ्या मनामध्ये. पण तुम्हाला सांगू इच्छितो, सरकारकडे आपण सकट जर 6,000 पेन्शन वाढ मागितली तर बघा सरकारने दिली आहे का? सरकारने दिली आहे का? तर नाही दिली. बरोबर आहे ना? मग सरकारला बोजा पडतंय, सरकार नको ती कारणं द्यायला तयार असतंय. त्याच्यामुळे मी काय केलं की 40 ते 60% थोडं बहुत काम करू शकतात. थोडं बहुत शेतामध्ये म्हणा किंवा कुठेतरी जाऊन काम करू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात किंवा व्यवसाय त्यांचा असतो, त्याच्यामुळे त्याच्यातून त्यांचं थोडं बहुत इन्कम होत असतं. त्याच्यामुळे त्यांना दररोजचे 100 रुपये, आणि असं नाही आहे की त्यांना 3,000 रुपये पेन्शन ठेवली पाहिजे. त्यांनाही इन्क्लूड केलेलं आहे की जे बाकीचे म्हणजे परत पेन्शन वाढवणार आहे तर त्यामध्ये ती वाढ टप्प्याटप्प्याने होतच राहणार आहे. असं नाही की त्यांची वाढवणार नाही. फक्त 100 ते 80 ते 100%चा दिव्यांग असतो तर त्याला बेडवरून उठता येत नाही, किंवा माझ्यासारखा दिव्यांग जो डोळ्याने 100% ब्लाइंड असतो किंवा 100% लो विजन असतो, त्याला कोणाचा तर सहारा घेऊनच बाहेर जावं लागतं. मग बाहेर जायचं झालं, जॉबला जरी जायचं झालं किंवा व्यवसायासाठी संदर्भात जरी जायचं झालं, साधं एक संजय गांधी डिपार्टमेंटला म्हणा किंवा आपल्या तहसीलला एक कागद जरी काढायला जायचं झालं तरी त्याला सोबत घेऊन जावं लागतं कुणाला तरी, आणि ते सोबत घेऊन जाताना त्याला किमान 300-400 रुपये खर्च येत असतो. मग याचा विचार करून आपण ते टप्प्यावरील वर्गवारी केलेली आहे. हे ग्रामीण दिव्यांगाला समजावं या हेतूने मी सांगतोय तुम्हाला. पण तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला समजतं माझ्या भावना काय आहेत. मला प्रत्येक दिव्यांगाला लाभ मिळवून द्यायचा आहे. आपण कोणताही मोहीम कोणतेही व्ह्यूज मिळवण्यासाठी किंवा कोणतेही पैसे मिळवण्यासाठी करत नाही आहोत. लक्षात घ्या, एकच मुद्दा घेऊन आपण 10-10 दिवस 15-15 दिवस व्हिडिओ बनवत नाही, तुम्हाला ही माहीत आहे ते. त्याच्यामुळे थोड्या भावना समजून घ्या. प्रत्येकाला जर लाभ द्यायचा असेल, प्रत्येकाच्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर या गोष्टी कराव्या लागणार आहेत. थोडं झळ आपल्याला सहन करावे लागणार आहे. लक्षात आलं मोहीम. तर हा मुद्दा माझा मी खूप विचार करून खूप म्हणजे तज्ज्ञ लोकांच्याकडे मी चर्चा करत नाही. लक्षात घ्या, आपली कुठलीही ओळख कुठल्याही प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याशी, कुठल्याही वकिलाशी, कुठल्याही IAS दर्जाच्या किंवा MPSC दर्जाच्या व्यक्तीशी नाही आहे. लक्षात घ्या, मी प्रत्येक मुद्दा हा दिव्यांगाशी चर्चा करून, जो तळागाळातील दिव्यांग आहे त्याच्याशी चर्चा करून मी मुद्दे सिलेक्ट केलेले आहेत किंवा मुद्दे घेतलेले आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल की हा मनमानी कारभार करतोय, तर मनमानी जर कारभार वाटत असेल तर तुम्ही नक्कीच मला सपोर्ट नाही केला तरी सुद्धा चालू शकतो. असं नाही की तुम्ही सपोर्ट केलाच पाहिजे असं नाही आहे. लक्षात घ्या. आता दुसरा मुद्दा, आपल्याला प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचायचा. लक्षात घ्या, प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचायचा आहे. आता तुमचा महत्वाचा प्रश्न, यामध्ये राजकारण आणायचं नाही आहे, कुठल्याही नेत्याला इन्क्लूड करून घ्यायचं नाही आहे. का घ्यायचं नाही आहे? तर त्यांना जे प्रयत्न करायचे आहेत तर ते प्रयत्न करतच आहेत. लक्षात घ्या. पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा आहे. जर आपणच इतरांच्याकडे हात पसरत राहिलो तर ते कधीपर्यंत आपल्या जे काय आपण झोळी पसरलेली आहे तर त्या झोळीमध्ये टाकत राहणार आहेत. जे आपल्याला गरज आहे, आता बघा, भूक आपल्याला लागली तर आपणच जेवायचं असतं. आपल्या आईने किंवा आपल्या वडिलांनी जेवून आपलं पोट भरत नसतं. लक्षात घ्या, आपल्यालाच जेवावं लागतं. त्याच्यामुळे आपल्या ज्या गरजा आहेत, आपल्या ज्या मागण्या आहेत तर त्या आपल्यालाच मागितल्या पाहिजेत, आपल्यालाच त्याचा आवाज उचलला पाहिजे. आता तुमचा महत्वाचा प्रश्न, हा प्रश्न मी मुद्दाम टाळत होतो पण तरी पण सांगतो, म्हणजे शेवटी घेतलेला आहे मुद्दा हा, की मेल करून काय होणार आहे. तर लक्षात घ्या, मेल करून पहिली गोष्ट होणार आहे ती म्हणजे सुरुवात होणार आहे मोहिमेची. दुसरी गोष्ट, आपल्यावरती जे केसेस पडू शकतात तर त्या केसेस पडणार नाहीत. म्हणजे तुम्ही म्हणाल की रस्त्यावरती उतरल्याशिवाय काय होत नाही किंवा गाड्या अडवल्याशिवाय काय होत नाही, मंत्रालयाला धडक दिल्याशिवाय काय होत नाही, असं जे मत आहे तुमचं, तर त्याला तुम्हाला आता समजलं असेल. आता परवाचीच घटना आहे, जे
आंदोलन झालं होतं नीट परीक्षा बाबतीत, आणि आता जे याच्यामध्ये अजून दुसऱ्या 2-3 राज्यांमध्ये जे आंदोलन चालू आहे नीट परीक्षांबाबतीत असेल किंवा जे स्पर्धा परीक्षांबाबतीत जे आंदोलनं चालू आहेत, तर ते तरुण पिढी आंदोलनं करते, ती इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब किंवा ट्विटर याच्यावरती आंदोलनं करते आणि ती आंदोलनं यशस्वी होत आहेत. बघितलं ना तुम्ही, एका यशस्वी मंत्र्यांना सुद्धा राजीनामा तिथं द्यावा लागला त्या ह्याच्यामुळे. आणि सर्वोच्च पद किंवा प्रथम नागरिक, आपल्या भारताचे प्रथम नागरिक आपण म्हणू शकतो, जे पंतप्रधान मोदीजी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्यांच्या मंत्रिमंडळाला असेल किंवा प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांना सांगितले त्यांनी की तरुणाईशी चर्चा करा, तरुणाईचे मुद्दे ऐकून घ्या, किंवा तुम्ही सोशल मीडियावरती या, तुम्ही जे काय काम करताय तर ते सोशल मीडियाद्वारे आपल्या जनतेला सांगा, समजावून, हे त्यांनी सुद्धा सांगितलंय. मग आपण जर परत त्या रस्त्यावरती आलो, आपण जर परत ते हाणामारीची भाषा करू लागलो, तर मग आपण परत पाठीमागे चाललो आहोत. जो ट्रेंड चालू आहे तर त्या ट्रेंडनुसार आपल्याला चाललं पाहिजे आणि आपण ही तो ट्रेंड स्वीकारला पाहिजे. यासाठी मी हा मेलचा मुद्दा काढलेला. आता जर मेल करता येत नाही तर काय करायचं आहे, मी जे काय मसुदा पाठवेल किंवा जो काही फॉर्मॅट पाठवेल फक्त तो आपण लिहून घ्यायचा आहे. लिहून जर घेता येत नसेल तर तुम्ही तो आहे तसं प्रिंट PDF द्वारे सुद्धा मी तुम्हाला पाठवेन. ते PDF प्रिंट काढायची आहे आणि ती प्रिंट तुम्ही मुख्यमंत्री ॲड्रेसवरती, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अतुल सावे यांच्या कार्यालयाला, म्हणजे दिव्यांग भवन किंवा दिव्यांग मंत्रालयाला तुम्हाला पाठवून द्यायचं आहे. हे तर करू शकता का नाही तुम्ही? तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आणि ते करायचं आहे, लक्षात घ्या. हे एवढं करू शकता. आणि तिसरी गोष्ट, हे का करायचं नाही आपण, म्हणजे रस्त्यावरती का उतरायचं नाही आहे किंवा मंत्रालयाला धडक का द्यायची नाही आहे, तर आपण जर उतरलो तर बघितलंय तुम्ही, परवा मंत्रालयाला धडक द्यायला गेले म्हणजे आपले लोकसभेला सर्वोच्च जे मंदिर मानलं जातं, आपल्या भारताचं मंदिर मानलं जातं, एक संविधानात्मक, तिथं ज्यावेळेला विद्यार्थी आंदोलन करून जे काही तिथं गेले, मग त्यामध्ये राजकारण आलं म्हणा किंवा काय झालं, काही म्हणायचं ते म्हणा तुम्ही, पण तिथं ज्या गोष्टी घडल्या तर त्यानंतर कित्येक विद्यार्थ्यांच्यावरती केसेस पडल्या. आता केसेस पडल्या तर काय होतं म्हणाल तुम्ही, की दिव्यांगांच्याच वरती केसेस पडणार आहेत किंवा दिव्यांगांचा हक्क मिळवण्यासाठीच केसेस पडणार आहेत तुम्ही म्हणत असाल, तर मी सांगेन तुम्हाला, आपल्यावरती केसेस पडल्या म्हणजे तुमचं वय 40-45च्या वरती असेल, 45च्या वरती, एक रॅन्डमली 45च्या वरती असेल तर तुमच्यावरती केसेस पडल्या तर तुम्ही फेऱ्या मारू शकताय, तुम्ही कोर्टाला फेऱ्या मारू शकताय. पण 45च्या आतील दिव्यांगाच्या नावे जर केस पडली तर त्याचं भविष्य धोक्यात पूर्ण येऊ शकतं, लक्षात घ्या. पूर्ण कोणत्या स्वरूपात येऊ शकतं, तर पहिलं म्हणजे तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, तो एखाद्या गव्हर्नमेंट जागा काढण्याची प्रयत्न करत असेल, गव्हर्नमेंट जागेसाठी प्रयत्न करत असेल, तर तिथं त्याला केस पडल्यामुळे, त्याच्या नावावरती केस असल्यामुळे त्याला ते फॉर्म भरता येत नाही, किंवा फॉर्म जरी भरला तरी तिथं पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये वगैरे तर त्याचं नाव तिथून रद्द केलं जातं किंवा त्याच्यावरती तिथं लाल शेरा पडला जातो. हा पहिला मुद्दा. जर एखाद्या दिव्यांगाला बिझनेस रिलेटेड त्याचा बिझनेस वाढवायचा असेल, त्याचा बिझनेस मोठ्या ग्रँड याच्यावरती न्यायचा असेल आणि त्याला परदेशात जर ट्रॅव्हल करायचं असेल आणि त्याच्या नावावरती जर केस पडली असेल तर त्याला पासपोर्ट सुद्धा मिळत नाही हो. मग आपल्याला काय गरज आहे एवढी या गोष्टी करायची? आपण घर बसल्या या गोष्टी करू शकतो. आणि जरी आपल्याला येत नसेल तर आपल्या मित्रमैत्रिणींची साथ घेऊन आपण हे करू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, मेल करत असताना फक्त तिथं आपला एक UID कार्डचा फोटो मारून त्यामध्ये अटॅच करायचा आहे. कारण का, आपण दिव्यांग असलेल्याचा पुरावा त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे, नाहीतर त्या परत म्हणू शकतात, म्हणजे संबंधित लोक किंवा आपले विरोधक म्हणतोय मी, दिव्यांगांना जे लाभ मिळवून द्यायचा नाही आहे, की दिव्यांगांना ज्यांना वाटतंय लाभ मिळू नये तर ते आपल्या बाबतीत गोष्टी करू शकतात, की हे फेक ईमेल आयडिया काढून इतरांच्या मेल आयडिया वापरून त्यांनी तिथं मेल पाठवलेला आहे. तर ते म्हणावं असं वाटत नसेल, आपल्याला आरोप घ्यायचा नसेल तो, तर आपला एक UID कार्डचा फोटो काढायचा आहे, एक आधार कार्डचा फोटो काढा, दोन्ही फोटो मारून तुम्ही तिथं फक्त टाकला तरी सुद्धा भरपूर गोष्टी होऊ शकतात. आता तुम्हाला ते फॉर्मॅट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देणार आहे. आणि जरी तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला नंबर देतोय मी, तर त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला मी ईमेल आयडिया काय, सब्जेक्ट असेल तो, परत जे काही मागण्या आहेत तर त्या मागण्या प्रतिपासून एकही शब्द तुम्हाला टाईप करावा लागणार नाही, याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ते कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं आणि पाठवून द्यायचं आहे, एवढाच विषय करायचा आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता, बरोबर 10 वाजता ते 12 वाजेपर्यंत 2 तासामध्ये आपली ही मोहीम फते करायची आहे. आपल्या लक्षात घ्या, हे मोहीम कधीपर्यंत करायची आहे, दर शनिवारी 15 ऑगस्टला सुरुवात झाली, दर शनिवारी 10 ते 12 या दरम्यान आपल्याला एक मेल मुख्यमंत्र्यांना, एक मेल उपमुख्यमंत्र्यांना, एक मेल अतुल सावे सरांना हे पाठवायचंच आहे आपल्याला, लक्षात घ्या.
आणि राज्यपालांना पण आपल्याला मेल पाठवायचा आहे. तर तुम्हाला जर मेल भेटला म्हणजे ते फॉर्मॅट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, फोन करू शकताय आणि तुमचे जर काही सल्ला असेल तर तो सुद्धा देऊ शकताय. 7498018385 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. किती? 7498018385 या नंबरवरती करायचा संपर्क. आणि जास्तीत जास्त दिव्यांग यात कसे सामील होतील यासाठी आपल्याला 2 दिवस आता प्रयत्न करायचे आहेत. लक्षात घ्या, आता सगळी जबाबदारी, सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. तुम्ही जेवढं घरात बसून आपण आंदोलन कसं यशस्वी करू शकतो, आंदोलन म्हणतोय, मोहीम कशी यशस्वी करू शकतो, कसे मोहीम फत्ते करू शकतो, गनिमी कावा कसा साधू शकतो, हे आपल्याला आता दाखवून द्यायचं आहे. आणि दिव्यांग फक्त काय म्हणतात त्याला बाकीच्यांप्रमाणे हिंसा करून गोष्टी करायला म्हणत नाही, तर अहिंसेच्या मार्गाने सुद्धा दिव्यांग आपल्या मागण्या मान्य करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका घेऊन म्हणा किंवा आपल्या महात्मा गांधीजींची भूमिका स्वीकारून या गोष्टी केल्या जाऊ शकतात, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि खरंच दाखवून देण्यासाठी करायचं नाही, तर आपल्या मागण्या असतील किंवा आपले अधिकार मिळवण्यासाठी फक्त एवढी मी कळकळीची विनंती करतोय की तुम्ही सगळेजण मोहिमेला माझ्या पाठिंबा द्या आणि आपल्याला सपोर्ट करा आणि आपली मोहीम यशस्वी करून घेऊया. याचं कोणीही प्रतिनिधित्व करणार नाही आहे. याचं प्रतिनिधित्व करणार आहे तो प्रत्येक दिव्यांग करणार आहे. ना कोणता नेता करणार आहे, ना कोणता कार्यकर्ता करणार आहे, ना कोणता म्हणजे काय म्हणतात त्याला पदावरती बसलेला व्यक्ती करणार आहे. आपण सगळे लीडर आहोत याचा कोणी एक प्रमुख नसणार आहे. कोणाच्या फोटोखाली किंवा कोणाच्या बॅनरखाली आपल्याला मुळीच नाही लढायचं आहे. आपल्याला स्वतःचा अधिकार स्वतःला मिळवायचा आहे. स्वतःच्या अधिकारांसाठी स्वतः आवाज उचलायचा आहे. स्वतःच्या अधिकारांसाठी स्वतः उभं राहायचं आहे. एवढंच एक विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.